आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आता प्रचंड आक्रमक झाले आणि मनोज जरांगेंकडून राज्यभर रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे। सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। नेत्यांना गावबंदी करण्याचं देखील आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। आता मनोज जरांगे पाटील यांनी जी हाक दिली आहे त्याला संपूर्ण राज्यभरात प्रतिसाद मिळाला तर मात्र अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। बऱ्याच गोष्टी खोळंबल्या जाऊ शकतात, त्याचा परिणाम होऊ शकतो। मात्र सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे आणि एकंदरीत मराठा समाज प्रचंड आक्रमक आहे आणि त्याच्यामुळे या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी म्हणून रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे। सकाळी 10:30 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन ठिकठिकाणी केलं जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी त्याचं आवाहन केलेलं आहे। नेत्यांना सुद्धा गावबंदी करा असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। यापूर्वी जेव्हा मनोज जरांगेंनी कुठली गोष्ट करायला सांगितली, आवाहन किंवा आंदोलन असेल किंवा उपोषण असेल, मराठा समाजानं किंवा त्या बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि आजही जर तसं झालं तर मात्र रास्ता रोकोमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे। प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून आपण अपडेट घेऊयात। सचिन, काय नेमके पडसाद उमटू शकतात मनोज जरांगे यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे? मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आवाहन केलेलं आहे ते आपण पाहिलं की राज्यभरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। आज देखील त्यांनी आवाहन केलं आहे की सकाळी 11 वाजे ते 1 वाजेपर्यंत राज्यभरात विविध ठिकाणी रस्ता रोको करावा आणि तशी तयारी देखील मराठा बांधवांनी कालपासूनच सुरू केली होती। त्यामुळे आता 11 वाजेच्या सुमारास राज्यभरामध्ये रस्ता रोको होणार आहे आणि या रस्ता रोको नंतर त्याचं रूपांतर 1 वाजेच्या नंतर आमरण उपोषण मध्ये केला जाणार आहे। आणि हा बदल यासाठी करण्यात आलेला आहे की गेली अनेक दिवस आपण पाहतोय की त्यांना निवेदने येत आहेत की परीक्षा आहे, त्यामुळे त्या परीक्षेमुळे कुठेही त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे। अगदी सचिन, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की मनोज जरांगे यांनी जेव्हा कुठलं आवाहन केलेलं आहे मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आज कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांचे कुठे दौरे आहेत का की जिथे हा कडवा विरोध होताना दिसेल किंवा वाहतुकीवर मोठा परिणाम होईल असे कुठले विशेष मार्ग आहेत का? विरोधाचा नाही, मात्र मनोज जरांगे यांनी पहिले स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत मराठा जेवढे आमदार असतील, खासदार असतील, माजी मंत्री असतील त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांची बैठक ही अंतरवली सराटीमध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर जे आमदार येणार नाहीत किंवा जे विरोधात जातील त्यांना मग मराठा समाज पाहून घेईल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। मात्र तोपर्यंत हा विरोध होणार नाहीये, कारण की स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा आमदारांनी, मराठा लोकप्रतिनिधींनी या कायद्याच्या बाजूने उभं राहावं। त्यामुळे सध्या तरी हा शांततेच्या मार्गाने कुठलंही हिंसक वळण न मिळता त्याचे आंदोलन आता राज्यभर होणार आहे। तशी आवाहन देखील काल मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। निश्चित आणि दिवसभरात या संदर्भात नेमकं काय घडतं याचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। सचिन, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।